डेनिस लिली माझे पहिले कोच होते म्हणजे MRF ला. हा ते फाउंडेशन त्यांचंच आहे ना I guess. येस येस फर्स्ट 2 वर्ष डेनिस सर होते. मग त्याच्यानंतर ग्लेन मॅग्राथ ने हो. टेक ओव्हर केलं म्हणजे डेनिस सर रिटायर झाले. स्टोरी इंटरेस्टिंग आहे सचिन तेंडुलकर सरांची की त्यांना आधी बॉलर व्हायचं होतं तर तेव्हा त्यांनी रेकमेंड केलं की तू बॅट्समन हो कारण बॉलिंगची हाईट नाहीये आणि बऱ्याच गोष्टी आहेत फास्ट बायोमेकॅनिक्स असतील ते जे असतील ती सो त्यांनी बेसिकली इंडियाला एक बॅट्समन दिला एवढा मोठा डेनिस सरांचं कसं आहे डेनिस सर आय फॉर म्हणतात Talent टॅलेंट किंवा- किंवा बरोबर ते सॉलिड आहे त्यांचं. पण त्यांचे जे टेम्परामेंटचे किस्से होते ती पर्सनॅलिटी कशी चेंज झाली होती इकडे कशी होती नाही तर coachingच्या त्यांचं बघा फास्ट बॉलरचं कसं आहे ना फास्ट बॉलर ते डोक्यामध्ये थोडंसं बरोबर, सर्किट तिरसट असतो हा. हा असा पण आहे हा. पण हा फास्ट बॉलर पण नाहीये हा कृणाल पांड्याहून थोडासा स्लो आहे तर तर म्हणजे फास्ट बॉलरचं ऑब्विसली ते असतं डोक्यामध्ये थोडंसं आणि- Aggression. हा अग्रेशन मी हा. नेट्स मध्ये जेव्हा बॉलिंग करायचो MRF ला हा. तर ट्रायल्स होते सिलेक्शन ट्रायल्सला फर्स्ट टाइम गेलो होतो तर हम्म. बॉलिंग चांगली करत होतो आणि एका बॅट्समॅनने स्टेप आउट होऊन मारलं म्हणजे शॉट मारला. हा तर मी परत चालत चाललेलो पाठी तर आता नॉर्मली कसं एक कोच म्हणेल की हा ठीक आहे मारलं काय प्रॉब्लेम नाही. त्यांनी डायरेक्ट आले पाठी बोलतो तो मारूच कशा शकतो तुला हा बाउन्सर टाक. हा तर म्हटलं अरे सर नेट्सच आहेत ना राहू दे नेट्स आहे म्हणून काय हा. झालं बॉल लागायला पाहिजे हो. त्याच्यावर म्हणजे ते इनबिल्ट आहे इनबिल्ड आहे आणि ऑस्ट्रेलियन मेंटॅलिटी दिसते हो. तुला तिथे.